ही आई का तुमची? तू कोण? यांची आजी? मैं चल्या. ऐ चिकन्या, जा कुठे? लाता है. ही कोण? ही कोण? खरा प्रश्न आहे, मी कोण? मी विशाल मोरे. 1972 साली विजय तेंडुलकरांनी सखाराम बाइंडर हे नाटक लिहिलं. त्यावर खूप टीका झाली, त्यावर आंदोलनं झाली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून पु ल देशपांडेंनी भगवान श्री सखाराम बाइंडर हे नाटक लिहिलं. पण गेल्या 50 वर्षात हे नाटक रंगमंचावर आलं नव्हतं. मंगेश सातपुते आमचा दिग्दर्शक आहे, त्याने हे नाटक रंगमंचावर आणण्याचं ठरवलं आणि ते आत्ता तुमच्यासमोर सादर होतंय. या नाटकात मी दाऊदची भूमिका करतोय. मुसलमान कॅरेक्टर आहे, झोपडपट्टीत राहणारा असं हे कॅरेक्टर आहे. आयुष्यात मी ह्याच्या आधी असं कॅरेक्टर कधी केलं नव्हतं, त्याच्यामुळे मला खूप मजा येते हे कॅरेक्टर करायला. आणि या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर पुलंची जी लेखणी आहे ती तुम्हाला अनुभवायला मिळेल, त्यांची भाषा अनुभवायला मिळेल. आणि ते ज्या पद्धतीने फटकारे ओढतात सगळ्यांवरच, म्हणजे संस्कृती रक्षकांवर, तथाकथित समाज आणि या सगळ्या लोकांवर, ते बघण्यात आणि ते अनुभवण्यात खूप मजा आहे. तर ती तुम्ही मिस करू नका. शांतीची आठवण असून बुजली नाही वाटतं. नाटककाराच्या सोयीने प्रवेश करणाऱ्या पात्रासारखा नेमका टपकतो आणि तसाच पूर्वीचे वाक्य बोलणाऱ्याचा शेवटला शब्द पकडून शांतीची आठवण असून बुजली नाही वाटतं. माफ करना. क्यों सखाराम भैया, नया पंछी? दाऊद भाई, असं असभ्य बोलू नये. जाहीर निषेध का करून घ्यायचा आहे परमपवित्र नाट्यांच्याकडून? दडपण असं काही नव्हतं. एकतर मी लहानपणापासून पुलं वाचलेत आणि त्यांचं साहित्य मला आवडायचं, पण त्यांच्या साहित्यावर आधारित अशा एका नाटकांमध्ये काम करायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. आणि तेही असं नाटक की जे यापूर्वी कधीच रंगमंचावर आलं नव्हतं. मुळात जेव्हा मी नाटकाचं वाचन सुरू केलं तेव्हा त्यांची भाषा एवढी ओघवती आहे आणि एवढी मजेशीर आहे आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये लेअरिंग आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त एक वाक्याचा एकच अर्थ आहे, त्या वाक्यांमध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. त्यामुळे ती खूप मजा येत होती ते करायला आणि हे आपण प्रेझेंट करतोय हे ऐकून तर जास्त मजा येते. रिडिंगची प्रोसेस म्हणण्यासारखं मी असं सांगेन की मी एकतर या टीममध्ये खूप लेट जॉईन झालो, कारण मी आधी एका वेगळ्या 2 प्रोजेक्टमध्ये काम करत होतो आणि अगदी काही दिवस असताना मी काही शेवटच्या क्षणाला मी या प्रोसेसमध्ये जॉईन झालो. त्यामुळे रिडिंगची प्रोसेस मी फार तशी अनुभवली नाही, पण जी काय मी अनुभवली ती खूप मजेशीर होती. आम्ही एकेका दिवसाला आम्ही कमीत कमी 8-8, 10-10 वेळा संहिता वाचायचो. त्याच्यामागचा अर्थ आम्हाला दिग्दर्शक आम्हाला समजून सांगायचा की नेमकं हे काय म्हणणं आहे. आणि पहिल्यांदा आमच्याकडून खूप चुका होत होत्या डेफिनेटली, पण जसे जसे अर्थ कळत होते, त्याच्या मागच्या भावना कळत होत्या, तेव्हा त्याच्यामध्ये जास्त मजा येत होती करायला. द्रवरूपिणी शांभवी ही धूम्ररूपिणी झाली की गंधवल्ली होते. म्हणजे गांजा ना? तुम्हाला काय ठाऊक? माझे 4 नंबरचे स्वामी ओढायचे. नमस्कार, माझं नाव किरण राजपूत प्रधान आणि मी मॅड सखाराम या नाटकामध्ये लक्ष्मी ची भूमिका करतेय. मॅड सखाराम हे नाटक सखाराम बाइंडर या नाटकाचं पुलंनी केलेलं विडंबन नाट्य आहे. सो जेव्हा सखाराम बाइंडर हे नाटक आलं आणि त्यावर लोकांनी जे काही काय म्हणता येईल निषेध घेतला म्हणावा, तर त्यावर पुलंनी प्रतिक्रिया म्हणून भगवान श्री सखाराम बाइंडर हे नाटक लिहिलं. सो त्यांनी तेव्हा लिहिलेलं हे नाटक आत्ताही तेवढंच ताजं आहे. हे ऑडियन्स खूप रिलेट करू शकेल. तर तुम्ही बघायला या, म्हणजे बघायला आल्यानंतर तुम्हाला कळेल की मॅड सखाराम हे नाटक नक्की काय आहे. ग्रंथांचा हिशेब आपल्याला चटकन कळेल म्हणून असं बोलते हो. तशी मी जन्म जन्मांतरीची सेविका आहे. कुठल्याशा एका जन्मात मी राधा होते, मग मीरा, मग मथुरा, मग जनाबाई सुद्धा होते, असं भगवान श्रींनी मला सांगितलंय. माझे पहिले स्वामी गेले आणि पुन्हा तशी लाथ कमरेत बसली नाही. मी लक्ष्मीची भूमिका करतेय, जी म्हणजे आज सगळ्यात पहिल्या नाटकामध्ये कुसुमताई बेडेकर आणि लालन सारंग यांनी केलं होतं आणि त्यानंतर मग सोनाली कुलकर्णींनी आणि चिन्मयी सुमित हे त्या नाटकामध्ये होते. आणि आज
ते कॅरेक्टर पॅरडी म्हणून करताना फार मजा येते. त्यांना त्यावेळेस ते फारच काय म्हणू शकतो आपण, टास्क असेल एक प्रकारचा, किंवा त्यांनी त्या तेवढ्या इजनेसने केलं असेल. पण आज मी ते करताना विडंबन नाट्य असल्यामुळे मी तेवढं त्या कॅरेक्टरला रिलेट नाही करू शकत, पण मी पुलांना रिलेट करू शकतेय. सो ते कॅरेक्टर करताना खूप मजा येते. आणि भाषेचं कसं आहे, भाषा जर नसेल तेवढी छान तर फार अवघड आहे. अगेन मी सरांबरोबर आधी काम केलंय, मंगेश सरांबरोबर आधी काम केलेलं असल्यामुळे मला माहिती होतं की त्यांची काम करण्याची पद्धत काय, किंवा एका ऍक्टर कडून काम कसं काढून घेता येईल ती पद्धत काय, हे मला माहित असल्यामुळे ती प्रोसेस पण तेवढीच एन्जॉय करण्यासारखी होती. आणि सुरुवातीला भाषा अवघड असल्यामुळे आम्ही सुरुवातीला खूप रीडिंग जास्त केलं. स्टँडिंगला लगेच आम्ही सुरुवात नाही केली, भरपूर रीडिंग केलं. ती भाषा आमच्या तोंडात बसण्यासाठी फार वेळ गेला. तर मग ते झाल्यानंतर मग आम्ही रीडिंग केलं, तेव्हा आम्हाला कळलं की सुरुवातीला आम्हाला असं झालं की किती रीडिंग करताय, आता बस झालं, आता स्टँडिंग करूया. पण मग जेव्हा स्टँडिंगला उभं राहिलं तेव्हा कळलं की हे रीडिंग खूप गरजेचं होतं, हे वाचन सतत करत राहणं गरजेचं होतं. सो ते स्टँडिंगला कळलं आणि आता ते प्रयोगातही कळतंय. आर्यकडनी तुम्ही बी नाटकात होता का? मी छे छे, डायलॉग सारखं कशाला बोलताय? आमच्या नाटकात असला डायलॉग होता. आर्यकडनी मदन शराने मी व्याकुळ झालो आहे. मग माझा डायलॉग, आर्यपुत्र ही चंदनाची चोळी माझे अंगांग जाळीत आहे. मार डाला. जबान संभाल के बोल ना मेरे साथ. पतिवर्तेच्या पदरात जगाला जाऊन टाकणारी विद्युल्लखा असते. नमस्कार, मी अनुष्का बोराडे. तसं बघायला गेलं ना तर मी जास्त नाटकं केलेली नाहीत. आत्ता जस्ट आले मी 5-6 वर्षापूर्वी. पण जर ह्या नाटकाबद्दल सांगायचं गेलंच तर मी ना ह्या नाटकातून भरपूर काही वेगळं शिकायला मिळालंय मला, खास करून मंगेश सरांकडून. म्हणजे चांगलीशी दिसली की आधी मारायचा धक्का, ना अंगाशी आलं का कसं काय अक्का? वा 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 चंपाताई, संस्कृतीची किती सुंदर व्याख्या केलीस. आता एखादी भाऊरायाची ओवी म्हण बघू, म्हणजे सगळं कसं सोज्वळ, सात्विक, कौटुंबिक होऊन जाईल. द्रौपदीशी बंधू शोभेनारायण म्हणू म्हण. भरजरी गा पितांबर तिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभेनारायण. चंपा ही भूमिका करते मी. माझं नशीब चांगलं की मी चंपा करते, मला चंपा करायला मिळाली. लालंग सारंग मॅडमनी, चिन्मयी सुमित ताईंनी केलेली नाटकं, त्यावेळी केलेलं हे कॅरेक्टर आहे. मी फक्त त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवायचा प्रयत्न करते आणि आय एम सो ग्लॅड की मला चंपा करायला मिळाली. आणि एकंदरीत बघायला गेलं ना तर मला थोडासा जॉनर आहे माझा त्या भाषेचा, त्यामुळे चंपा करायला थोडीशी भीती पण होती आणि थोडासा तसं म्हणायला गेलं तर आनंदही होता. कारण काही मी मॅनिफेस्ट केलेला 1.5-2 वर्षापूर्वी की मला चंपा करायचे आणि नशिबाने माझ्या याच्यात चंपा आली. सारं जीवन देवाला समर्पित करणाऱ्या त्या देवतांना माझं वंदन असो. तुम्ही काय बायांना नुसतं वंदनच करता का काय? सखाराम बुवा देवता म्हटले की प्रथम वंदन. आणि मग काय तिचं चंदन. असो, आपले पतिदेव काय करतात? आमचे पतिदेव तुरुंगात जाऊन बसल्यात. म्हणजे राजकारणात आहेत का? राजकारणात आहेत. चांगली माझ्यासारखी लग्नाची बायको असताना बाहेर शान खायला गेला आणि बसला जाऊन जेला. नाही, तसं फार काही नाही. कारण का दडपण न येण्याचं कारण सुद्धा आमचे मंगेश सर आहेत की त्यांनी कधी दडपण येऊन दिलं नाही, तालमीत कधी त्यांनी प्रेशर आणून दिलं नाही. मी त्यांना खूप वेळ कॉल केलेत, मेसेज केलेत, सर मला भीती वाटते, सर मी नाही करणार. आणि सरांचा एकच शब्द होता, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे, मी करतो. त्यामुळे सरांमुळे मला काही दडपण आलेलं नाही. थोडंसं टेन्शन होतं कारण का ते बोललेले की जेव्हा चिन्मयी सुमित ताई येतील वगैरे, सो त्यामुळे होतं. पण जेव्हा ते आल्या त्यांनी दिलेले रिव्ह्यू मला बरं वाटलं, त्यामुळे तेव्हापासून तरी मला जरा जास्त ग्रिप मिळाली.
सखाराम बाइंडर इथेच राहतात का? कोण तू? नमस्कार, माझं नाव प्राजक्ता प्रशांत पवार. बघायला गेलं तर ह्याचे प्रयोग आजपर्यंत 6 ते 7 झाले. मी एव्हरी प्रयोग नवीन काहीतरी शिकत आले. मराठी भाषेवरचा कंट्रोल किंवा ॲक्शन रिॲक्शन, त्या छोट्या छोट्या मूवमेंट्समधले इम्पॉर्टन्स ते मला कळत आलेत. आणि हे नाटक जेवढं आपण समजून घेऊ तेवढं ते खुलत जातं. तर मी ह्या नाटकातून खूप काही शिकले. जेव्हा माझ्याकडे हे नाटक आलं तेव्हा मी सखाराम बाइंडर हे नाटक बघितलं. त्याच्या आधी मला माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी हे परत नाटक करायला घेतलं तेव्हा मला खूप काय म्हणता येणार, म्हणजे जे एक्सपेरिमेंट पु ल देशपांडेंनी केलंय आणि एवढं छान पद्धतीने ते प्रेझेंट केलंय इन कॉमिक वे, ते मला खूप आवडलं. भाषेला संस्कृतचे गंधविलेपन करा, आध्यात्मिक रंगसफेदी चढवा, म्हणजे परलोकाचे कोणी पाहिले आहे, पण इहलोकी तुमचे भरपूर कल्याण होईल. संस्कृती म्हणजे दाखवायचे दात, हे नीट ध्यानात घ्या आणि तसे वागा. हा म्हणता तुमचे काय होईल याची ही झलक आहे. तुमचा नम्र लेखक. नमस्कार, माझं नाव श्रेयस सतीश वैद्य. नाटक पु ल देशपांडेंनी लिहिलेलं नाटक आहे मॅड सखाराम, अर्थात भगवान श्री सखाराम बाइंडर. 1972 साली विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर हे नाटक आलं आणि त्यावर जो विरोध झाला, जे काही सगळं घडलं, त्याच्यानंतर प्रतिक्रिया म्हणून पु ल देशपांडेंनी मॅड सखाराम म्हणजे भगवान श्री सखाराम बाइंडर हे नाटक लिहिलं. आणि त्यानंतर ते नाटक कुणीच केलं नाही. ते एवढ्या वर्षांनी आता पहिल्यांदा रंगभूमीवर येत आहे आणि त्यात मी काम करतोय. खूप आनंद आहे मला. त्या अमुकाने प्रवेश केलाच पाहिजे या नाट्य परंपरेला धरून दाऊद येतो. कमालीची आणि वेगळी आहे कारण ती भूमिका संहितेत नव्हती, म्हणजे ते फक्त कंसातली वाक्य होती. ती आमच्या दिग्दर्शकाने ती पात्र म्हणून ती रंगमंचावर आणली आहे आणि ते पात्र मध्ये मध्ये येऊन नाटकाच्या काय काय गंमत करतं हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल. म्हणून ती कमालीची आणि वेगळी भूमिका आहे. बरंच दडपण आहे. दडपण म्हणण्यापेक्षा ते चांगलं दडपण आहे, कारण आपल्याला एवढी चांगली भाषा, एवढे चांगले शब्द, एवढे चांगलं व्होकॅब्युलरी आपल्या तोंडातून बोलायला मिळतंय हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. कारण आजकाल आपण तसं मराठी फार ऐकतही नाही, बोलतही नाही. तर तेच पु ल देशपांडेंनी लिहिलेले शब्द आपण बोलतोय यासारखी भाग्याची गोष्ट नाही. त्यामुळे चांगलं दडपण होतं, खूप छान वाटतं, मजा येते आणि त्या भाषेच्या कुशीत शिरायला मिळतं. खूप मस्त होती प्रोसेस खरं तर, कारण आम्ही सगळे आधीपासूनचे मित्र असल्यामुळे आणि त्यात मंगेश दादा सारखा एकदम जॉली दिग्दर्शक असल्यामुळे आम्ही खरं मजा करत 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 नाटक कधी बसलं आणि कधी ते रंगमंचावर आलं हे कळलं सुद्धा नाही. त्यामुळे आणि मुळात आमच्या दिग्दर्शकाला मंगेश सातपुतेला भाषेचं खूप चांगलं ज्ञान आहे. त्यामुळे त्यानं ती भाषा शिकवताना गमतीशीर पद्धतीने शिकवली आम्हाला. त्यामुळे खूप मजा आली प्रोसेस करायला. आणि आता जेव्हा ते रंगमंचावर होतं तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा त्या भाषेचं अप्रूप वाटतं. त्यामुळे अजून खूप मजा येते. आपल्या आटाणेला सखाराम बाइंडर आठीवर लाव. आठी लय की आमचं सती मंडोदरी नाटक होतं. मी म्हणलं साक्षराच्या नाटकात आपण नाही काम करणार. मग आमच्या प्रोड्युसरानं महासती मंडोदरी केलं. जाम चालू. मग इथे कशाला आलीस? का तुझ्या बाचं घर आहे का? खूपच धमाल नाटक आहे आणि विडंबन शैलीचं नाटक फारच अभावानी बघायला मिळतं आणि ते इतक्या वर्षांपूर्वी पु ल देशपांडेंनी लिहून ठेवलेलं होतं आणि आज ते बघायला मिळालं. त्याची खरंच खूप गंमत वाटते आणि सगळ्या कलाकारांनी आणि विशेषतः दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि पु ल देशपांडेंच्या प्रतिभेची कल्पना आपल्याला या नाटकातनं येते आणि मला खूपच आनंद आहे की असं दुर्मिळ नाटक बघायला मिळालं आणि खूपच आनंद मिळाला. नमस्कार, मी समीर पाटील आणि मी आता मॅड सखाराम या नाटकाचा प्रयोग बघितला आणि एक विलक्षण प्रयोग, दीर्घांक बघितल्याचा एक अनुभव मला आला आणि खरं म्हणजे पुलंची लेखणी
आणि ह्या नाटकाबद्दल असं सांगितलं जातं की सखाराम बाइंडर नावाचं जे नाटक 1970-71 साली आलं होतं आणि त्याबद्दल प्रचंड असा मोठा गदारोळ उभा राहिला होता. त्याला खूप विरोध झाला होता, विजय तेंडुलकरांचं हे नाटक. आणि त्या विरोधाला विरोध करण्यासाठी म्हणून पुलंनी हे नाटक त्या काळी लिहिलं आणि ते तसंच होतं. त्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. एक प्रतिक्रिया म्हणून हे नाटक लिहिलं गेलं होतं. पण आमचा मित्र मंगेश सातपुतेच्या वाचनात ते आलं आणि त्याने ते मिळवलं आणि त्याचा प्रयोग त्याने उभा केला आणि खूप उत्तम असा हा प्रयोग होतो. सगळ्या कलाकारांची उत्तम कामं होत आहेत आणि मुख्य म्हणजे ह्या दीर्घांकाचे खूप प्रयोग व्हावेत हीच इच्छा आहे. कारण खूप उत्तम पद्धतीनं मंगेशने ते बसवलंय आणि त्यामागे खूप मेहनत दिसून येते. आणि खरोखर हा प्रयोग बघत असताना पुलंची भाषा ही पुन्हा एकदा आपल्याला त्या विनोदाचा प्रत्यय देते. आणि खरं म्हणजे या नाटकाचे खूप छान प्रयोग व्हावेत, रसिकांनी त्याला भरभरून दाद द्यावी ही मी या निमित्तानं रसिकांना सुद्धा एक विनंती करतो आहे. आणि या निमित्तानं मी या सगळ्या संचाला शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर नाटक बघायला मिळालं. मला पूर्वकल्पनाही नव्हती या नाटकाची, पण जेव्हा अगदी पहिल्या वाक्यापासून नाटकाने पकड घेतली आणि खूप छान नाटक, इतकं जुनं स्क्रिप्ट असूनही फार छान वाटलं. सगळ्यांनी अवश्य आणि आवर्जून पहा असं मी तुम्हाला सांगेन. अतिशय सुंदर नाटक आहे, वेगळा विषय आहे, पण अगदी पहिल्या मिनिटापासून आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत राहतो. आणि या नाटकातल्या सगळ्या पात्रांची कामंसुद्धा खूप छान झाली आणि मंगेशनी बसवलं अप्रतिम. व्हेरी नाईस. एक छान नाटक पाहिलं, दीर्घांक पाहिला. म्हणजे पु ल देशपांड्यांच्या अत्यंत सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला, संस्कृतीच्या सगळ्या पदरांची छान टर उडवणारा आणि वास्तवाचं भान आणणारा आणि दिग्दर्शक मंगेश सातपुतेने अत्यंत कष्ट घेऊन बसवलेला. सुनील जाधव आणि सगळ्या त्याच्या सहकलाकारांनी अप्रतिम काम केलं. अतिशय चांगलं नाटक, नेपथ्यापासून सगळं जेन्युइन केलेलं. असं खरंच नाटक व्हायला हवं, ही आपली ताकद आहे. कारण जो दिवा असतो एका खोलीमध्ये प्रकाश देणारा तो छोटाच असतो. एखाद्या फळकुटाचं दार होतं ते छोट्या बिजागरीमुळे होतं. तशी अशीच नाटकं व्हायला पाहिजे ज्यातनं सगळं काही पोचतं. मंगेश, त्याच्या टीमचे, त्यांच्या निर्मात्यांचे मनापासून आभार आणि खूप शुभेच्छा. या नाटकाकरता जे काय करता येईल आम्ही करू. थँक्यू. हे नाटक म्हणजे याचं उदाहरण आहे की आपली मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी नाटक किती प्रगल्भ आणि किती डीप आहे. एक झालेलं नाटक आणि त्याच्यावर आलेली एक रिॲक्शन आणि ती रिॲक्शन काय होती, चांगली वाईट, आणि त्या याच्यावर आले त्या रिॲक्शनवर असलेलं अजून एक रिॲक्शन म्हणून एक नाटक. तर अशा प्रकारातलं हे एक नाटक आहे. तर यातून आपल्याला कळतं की आपली मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी नाटक हे किती प्रगल्भ आहे. एका नाटकावरच्या रिॲक्शनवरची रिॲक्शन म्हणून एक नवीन नाटक. तर हे असं नवीन प्रकारातलं एक आणि वेगळं नाटक आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी प्लीज हे नाटक बघा. थँक्यू. मॅड होण्यासाठी मॅड सखाराम बघा. दीर्घांक आहे आणि खूप सुंदर दिग्दर्शन आहे मंगेशचं. त्याचबरोबर सगळे कलाकार अप्रतिम आहेत आणि वंडरफुल 1 तास आपला जातो आणि आपण मॅड होतो. कारण ज्या कोट्या आहेत किंवा जे पंचेस आहेत ते खूप अप्रतिमपणे आपल्याला इथे बघायला मिळतात आणि खूप सुंदर नाटक आहे. अवश्य या आणि अवश्य बघा. कारण हे नाटक उभं करताना घेतलेले परिश्रम आणि हे प्रायोगिक नाटक आहे, पण व्यावसायिकच्या तोडीचं आहे, पैसा वसूल आहे आणि खूप सुंदर नाटक आहे. मॅड सखाराम बघा. धन्यवाद. नमस्कार. मी आत्ताच मॅड सखाराम हे नाटक पाहिलं. खरं तर बरेच दिवस काहीतरी बघूया, काहीतरी चांगलं बघूया असं मला वाटत होतं, पण आज मी जे बघितलं खरंच फार छान नाटक आहे. आणि प्रत्येक प्रेक्षकांनीच नव्हे तर प्रत्येक कलाकारांनी बघितलं पाहिजे. नाटक इतकं सुंदर केलं आहे. सुनील जाधवने, परत त्यात असलेल्या सगळ्या कलाकारांनी फार छान आपली कामं केली आहेत. आणि जो सखाराम बाइंडर आपल्या एक डोक्यात बसला आहे त्याचं दुसरं रूप कसं असेल ते फार छान दाखवलं आहे. आणि मंगेश सातपुतेने अतिशय छान त्याचं दिग्दर्शन केलं आहे आणि इतका तो मनाला लागला की तो आता मनातून जाणार नाही असं मला वाटतं. इतका तो मॅड सखाराम आहे. आणि खरंच ते नाटक बघितल्यानंतर आपण मॅड होऊन जातो. तर म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण
हे नाटक नक्की येऊन पहा. खूप चांगलं नाटक आहे आणि मला असं सांगावंसं वाटेल या टीमला की तुमचे भरपूर प्रयोग होत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी शुभांगी भुजबळ. शिवाजी मंदिरमध्ये रंगमंचावर उभी आहे आता. ही खरं आमची बॅकस्टेजची जागा आहे. बॅकस्टेजमध्ये बरंच काही घडतं नाटकाच्या वेळी असं आपण ऐकतो. म्हणजे मंचावर नाटक घडत असतं तेवढंच मागेही घडत असतं. आणि काही नाटकांच्या बाबतीत असं काही झालेलं आहे की ती नाटकं प्रत्यक्ष रंगभूमीवर आल्यावर रंगभूमीवर जे नाटक घडतं त्याच्यापेक्षा समाजात त्याच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात ना त्या बराच काही बोलून जातात, सांगून जातात. असंच एक चर्चेतलं नाटक होतं विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर. ज्या नाटकाने ते आलं तेव्हा 70च्या काळात अक्षरशः वादळ उठवलं होतं. नाटकावर बंदी, त्यातल्या पात्रांबद्दल चर्चा झाली, ज्या सामाजिक बंधनाला किंवा तुमच्या रीतिरिवाजांना छेदून जी पात्र उभी केली होती तेंडुलकरांनी, या सगळ्याबद्दल बोललं गेलं. वाईट जास्त बोललं गेलं असं एका अर्थी आपण बोलूया. आणि त्याच्यावर चोख उत्तर पुलंनी एका नाटकातनं दिलं. विडंबनात्मक एक नाटक पुलंनी आपल्या समोर आणलं आणि ज्याला त्यांनी शीर्षकच असं दिलं, मॅड सखाराम. तिथे म्हणजे सखाराम बाइंडर मधल्या सखारामाची एक वेगळी बाजू त्यांनी इथे उभी केली आणि ते लिखित स्वरूपात होतं पण रंगमंचावर कधी आलं नव्हतं. आणि जो अनुभव माझ्यासारख्या नाट्यवेड्यांना मंगेश सातपुतेने मिळवून दिला त्याबद्दल खरं तर मंगेशचे पहिले आभार. हे नाटक रंगमंचावर आलं 70च्या काळातलं एवढ्या वर्षांनी आणि सगळ्यांची कामं अक्षरशः तोंड भरून कौतुक करावं अशी कामं आहेत. सुनील दादा असतील, किरण राजपूत, मला सगळ्या कलाकारांची नावं माहिती नाही आहे पण खरंच सगळ्यांनी भूमिका समजून केलेल्या आहेत. सुनील दादांची आत्तापर्यंतची जी पर्सनॅलिटी होती त्याला कुठेतरी छेद देणारी भूमिका त्यांच्या वाटायला आली. आणि पुन्हा एकदा सगळ्यात जास्त कौतुक अर्थात मंगेशचं करेल. त्यांनी या नाटकाला जी ट्रीटमेंट दिलेली आहे, सखारामचं जे पात्र ज्या पद्धतीने तो जसा बोलतोय, जसा वागतोय, सखाराम बाइंडरपेक्षा अत्यंत वेगळ्या ह्याच्यातला आहे तो. त्याची भूमिका म्हणा, अंगकाठी म्हणा, त्याचं वागणं म्हणा, सो फारच ते आनंद मिळवून दिलेला आहे. आणि अजून एक गोष्ट या नाटकातली मला सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे की कंसातल्या सूचना आहेत तर ते मंगेशनी एका पात्राच्या रूपातनं, सूत्रधाराच्या रूपातनं आमच्या समोर आणलं. हे डिरेक्टर स्किल जे आपण म्हणतो की दिग्दर्शकाचं कौशल्य ते जाणवलं आणि ती गोष्ट मला ह्यातली खूप आवडली. विद्यार्थी दशेत असताना तेंडुलकरांची नाटकं अभ्यासाला होती तेव्हा तेंडुलकरांच्या कंसातल्या सूचना सगळं सांगून जायच्या. म्हणजे दिग्दर्शकाने काय करायचं असा प्रश्न पडायचा आम्हाला तेव्हा अभ्यासताना. तसं कंसातल्या सूचनांचं एक पात्र मंगेशने इकडे आणलेलं आहे आणि ते जास्त मला या नाटकातलं भावली ती एक गोष्ट. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर प्रयोग होऊ देत कारण प्रायोगिक नाटकांचेही भरपूर प्रयोग होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे भरपूर प्रयोग होऊ दे, महिन्याला 2 काय 4 प्रयोग होऊ देत. थिएटर हॉलिकच्या सर्व प्रेक्षकांना, रसिकांना खूप खूप शुभेच्छा. जास्तीत जास्त फॉलो करा हे चॅनल कारण त्यानिमित्ताने तुम्हाला थिएटरमधल्या चालू घडामोडी आणि इंटरेस्टिंग खबरी मिळत राहतील. शुभेच्छा. भगवान श्री सखाराम बाइंडरचे नवे सोज्वल आयुष्य सुरू होते. इथून पुढे सगळं कसं पवित्र पवित्र. उगीचच निषेध ओढवून घेणं नाही, बंदी नाही, म्हणजे म्हटलं तर काही नाही आणि न म्हणता सगळं काही आहे. सगळेच म्हणतात की आपलं नाटक वेगळं आहे, तुम्ही बघायला या. पण मी असं म्हणेन की पुलंचं हे रंगमंचावर न झालेलं नाटक, याच्यापूर्वी आधी न झालेलं नाटक, पुलंची भाषा, पुलंची शैली अनुभवण्यासाठी हे नाटक बघायला तुम्ही नक्की या. एक किस्सा सांगतो तुम्हाला मी. पुण्यामध्ये जेव्हा आमचे पहिले प्रयोग झाले, 2 प्रयोग, त्यावेळी पहिल्या प्रयोगाला काही लोक आली होती. त्यांना नाटक इतकं आवडलं की ते दुसऱ्या प्रयोगाला परत थांबले. म्हणजे त्यांनी 6चा प्रयोग आणि 8चा प्रयोग असे लागोपाठ 2 प्रयोग बघितले. हे सांगण्यामागचा उद्देश आहे की हे नाटक इतकं छान आहे, हे नाटक इतकं आवडतं लोकांना की ते ह्याच्यात गुंततात आणि त्याची मजा घेतात. सो तुम्ही या आणि तुम्हाला, मला खात्री आहे की तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल. अजून एक महत्त्वाचं सांगायचं की थिएटर हॉलिक या आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही आमचं मॅड सखाराम हे नाटक पाहायला नक्की या आणि थिएटर हॉलिक या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मॅड सखाराम हे नाटक बघायला मी प्रेक्षकांना विनंती करेल की तुम्ही जरूर हे नाटक बघायला या. या नाटकाला मी बघितलं की फार एक 60s हा एज गॅप जो आहे त्या एज गॅप मधलीच लोक जास्त आली नाटक बघायला. तरुण पिढी फार कमी आहे कारण बऱ्याच जणांना सखाराम बाइंडर हे नाटकच माहित नाहीये. तर आणि हे पुलंचं नाटक आहे तर मला वाटतं की पुलंचा एक फॅन बेस आहे. तर निदान पुलंनी
विडंबन नाट्य केलेलं आहे म्हणून लोकांनी हे नाटक बघायला यावं, कारण त्यावेळी लिहिलेलं असूनही आजही ते नाटक तेवढंच ताजं आहे, तेवढंच रिलेट करू शकतो त्या गोष्टींना आपण, म्हणून ऑडियन्सने नाटक बघायला जरूर यावं. आणि थिएटर होलिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. नाटक का बघावं, मुळात का सांगावं लागतं की नाटक बघायला या. आपण 500, 600, 700 रुपयाचं तिकीट काढून आपण सिनेमॅक्सला वगैरे मूवी बघायला जातो. आपले महाराष्ट्रातली लोककला आहे आपलं नाटक. आपण नाटक बघायला का नाही जावं. आपल्याला जिवंत लोक बघायला मिळतात, जिवंत उदाहरणं मिळतात, तर आपण नाटक का बघायला मिळणार. आणि खूप स्वस्तात असतात हो, 200-300, जास्त मोठ्या नाटकांचे असतात 500 रुपये. पण नाटक आपली महाराष्ट्राची लोककला आहे, ते नक्कीच बघायला आलं. का बघावं, बघायलाच हवं. आपली लोककला आहे ती बघायलाच हवं. आणि सेकंड थिंग इज की आमचं थिएटर हॉलिक हे चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. मॅड सखाराम पु ल देशपांडे लिखित, मंगेश सातपुते दिग्दर्शित हे नाटक रंगमंचावर आलंय. तुम्ही सुद्धा या नाटकाचा आनंद घ्यायला नक्की या आणि थिएटर होलिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.